तृणधान्य हे आपल्या रोजच्या आहारातील प्रमुख अन्न आहे. तृणधान्य हा कार्बोहायड्रेट्सचा मुख्य स्रोत आहे. आपण रोज कोणती तृणधान्य खातो चला पाहूया. तांदूळ हा पांढऱ्या रंगाचा असतो. तांदळाचा भात किंवा भाकरी केली जाते. ज्वारी पांढऱ्या रंगाची असते. ज्वारीचीही भाकरी केली जाते. नाचणी लाल रंगाची असते. नाचणीपासूनही भाकरी तयार केली जाते. शिवाय साटं, आंबील आणि लाडूही केले जातात. बाजरी करड्या रंगाची असते. बाजरीचीही भाकरी केली जाते. गहू पिवळसर बिस्किट रंगाचा असतो. गव्हापासून चपाती किंवा पुरी तयार केली जाते. मका पिवळ्या किंवा भगव्या रंगाचा असतो. मक्याचे पीठ तयार केले जाते. मका भाजून किंवा उकडून खाल्ला जातो. वरई पांढऱ्या रंगाची असते. वरई भाताला पर्याय म्हणून उपवासाला खाल्ली जाते. कांग किंवा राळा हा पांढऱ्या रंगाचा असतो. हा देखील भातासारखाच शिजवून खाल्ला जातो किंवा खिचडी करून खाल्ला जातो. तृणधान्ये ही ग्रामीण भागात रोजच्या आहाराचा भाग म्हणून तर शहरात मिलेट डाएट म्हणून लोकप्रिय आहेत. ही तृणधान्ये महाराष्ट्रातील पारंपरिक शेतीचा महत्त्वाचा भाग असून आता आरोग्यदायी आहारासाठी विशेष लक्ष वेधून घेत आहेत. तुम्हाला कोणती तृणधान्ये माहिती आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा.